कशी का काय गावाचं नाव काय आहे? तांबेवाडी कुठली बेल्याची आहे का? काय अडचण झाली आता? काय चाललंय आता वर हा आवटी मध्ये म्हणजे आता हा जो रस्ता आहे या रस्त्याचं नाव काय आहे? तांबेवाडी बांगरमाळा खराबीमाळा म्हणजे हा सगळा मळाच आहे इथून पुढं बांगरमाळा हे मध्ये आवटी. अच्छा, मध्ये आवटी आणि वरती बांगरमळा. किती वस्ती आहे वरती? वर बरेच येते घरे बोरचटे आहे काही बांगर आहे काही बर काही पानसरे हे इथपर्यंत आम्ही आवटी इथपर्यंत. अच्छा, इथपर्यंत म्हणजे ह्या रोड पासून तर इथपर्यंत तुम्ही आवटी त्यापर्यंत आम्ही आवटी. पुढं ह्या घरापर्यंत त्या पुढच्या पुढच्या घरापर्यंत. आम्ही आवटी. बर, आणि तिथून पुढे बांगर वस्ती. काही बोरचटे आहेत काही काही बांगर वस्ती काही समजा. बांगर वस्ती. आता अडचण काय झाली इथं? काय चाललंय त्याचं त्याने काय टाकले बंद केला रस्ता. कोणी केलाय तो रस्ता काय बंद? माहिती ना मी नव्हतो इथं. म्हणजे मालकी हक्कात बंद केलाय का काय? मी नव्हतो इथं. बरं, ठीक. तर बेल्ल्यामध्ये आपण आता आहोत आणि ही जी वस्ती आहे इथला रस्ता काही लोकांनी बंद केला आहे असं यांचं म्हणणं आहे. नेमकी काय समस्या आपण जाणून घेणार आहोत. खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये हे असे रस्त्याचे वाद जे आहेत ते चालूच असतात. बांधाचे वाद असतील, रस्त्याचे वाद असतील. पूर्वीसारखे आता खरं तर क्षेत्र लोकांना राहिली नाहीत. छोट्या कुटुंब पद्धतीमुळे क्षेत्र विभागली गेलीत. परंतु हे जे काही अशा पद्धतीचे वाद आहेत हे काय महाराष्ट्रामध्ये थांबताना दिसत नाही. अनेक बातम्या आम्ही खरं तर करत असतो. त्या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांचे हे जे वाद आहेत ते चालूच असतात. निम्म श्रेय किंवा निम्म कष्ट आपल्याला म्हणता येईल त्याच्यामध्येच त्यांची मेहनत वाया जाते कोर्ट कचऱ्या करण्यामध्ये. शेतकरी बांधवांनो, एकमेकाला समजून घ्या. अशा पद्धतीने वाद घातल्याने कोणाचंही भलं होणार नाही आहे. बघू आता समोर लोक पण आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. नेमकी रस्ता का बंद केला आहे, कोणी बंद केला आहे, बंद करायचं कारण काय आहे हे सगळं जाणून घेऊ. तर रस्ताच नेमकी पाहिलं का दोन्ही साईडनी मध्ये चर खणून ठेवला आहे. आता आपल्याला खालून वावरतून जावं लागते. एवढा भला मोठा चर खणला आहे, ना इकडे जाता येईल ना इकडे जाता येईल अशा पद्धतीने. काही ग्रामस्थ आहेत इथं, आपण त्यांच्याशी बोलू, थेट संवाद साधूया. नमस्कार. आता तुम्हाला तुमचं नाव काय? माझं नाव भाऊराव बांगर. बांगर साहेब, तुम्हीच आम्हाला कॉन्टॅक्ट केला होता. आणि चर हा कोणी खोदलाय ह्या रस्त्याला? तुम्ही खोदलाय ना? पण कसा खोदला त्याला हा, एक मिनिट. बरं, ठीक आहे, बोला आपण तुमचं नाव काय त्यांच्याशी. सर? बांगर शैलेश. शैलेश बांगर, बावकीचे. पण तुम्ही आता हा चर खोदून रस्ता बंद केला. बरं. काय नक्की विषय कधी काय अडचण आहे? कुठे वैभव तुझं काय म्हणणं आहे? मान पहिला विषय या इकडे. काय रस्ता खालून चालू होते. काय झालं का बाबा हे असं घडलंय? रस्त्याला निधी वगैरे वरून पडलेला आहे. हा दिसतंय ना हा, तू सगळं. समोर इथं बघ, माती समोर बघ. दिसते पण तिकडे खडी टाकलेली. खडीकरण झालंय ना? खरी शेवट आहे बा. आता नवीन निधी पडलेला आहे. हा, ठीक आहे. हा पहिले 2-3 वेळा झालेलं आहे काम ऑलरेडी. आता परत हे आलते सर्वे वगैरे सर्वे करून गेले, आम्हाला काही विचारलं नाही. आता मी एक शेजारी आहे भाऊ, या रस्त्याचाच भाग येतो. तुमची कुठे जमीन आहे? माझी स्टार्टलाच आहे तिथे. तो माणूस आला त्याच्या खाली गेला ना. आपण बोरीवेल्या रस्त्यावरून इकडे वर येतो ना, तिथं मी कडेला आहे. ऑलरेडी माझं 2-3 वेळा यांनी फोडलेलं आहे. आपण काही कुठे हे नाही केलं यांना कधी मज्जाव. परंतु गंमत अशी आहे की मी म्हटलं सर्वे नंबरच्या बांधावरून रस्ता घ्या, फोडा. हे पुढले जे आहे ही बाजू थोडक्यात अपोजिट साईड माझी. यांनी एक अर्ज दिला. कोणाची? ही आवटी आहे थोडक्यात, आवटी बरेच आहे त्याच्यात. नाही नाही, इलाज बघ. यांनी अर्ज दिला होता बोला, ऑलरेडी पटापट बोला. पंचायतीमध्ये. तुम्ही पाहिला होता स्वतः. यांचं म्हणणं असं आहे की हा जो रस्ता आहे तो सगळा टोटल पूर्ण आमच्या हद्दीतून आहे. म्हणजे ह्या शेतकऱ्याच्या हा, या शेतकऱ्यांचं थोडक्यात पश्चिमेच्या बाजूच्या आवटींच्या. शेतकऱ्यांचा. हो. तर मी बोललो की ठीक आहे तुमच्या हद्दीत आहे, काय हरकत नाही. मग मोजमाप करून घ्या, सेंटर काढा सर्वे नंबरचा, थोडा अजून काय हरकत नाही. हे मी बोललो होतो. आता हे बोलतील आवटी आहे ती त्याच्यापर्यंत विलास येऊ शकतो पुढून. ते आवटी कुठे जाता? आता कुठे ते शेतकरी आवटी? आहेत ना, एक आहे. आहेत का? हो, आवटी इकडे आहे ना. या तुमचं म्हणणं समजून घेऊया ना इकडे. माझं म्हणणं होतं की मोठा रस्ता होऊ द्या, चांगला होऊ द्या, व्यवस्थित होऊ द्या. सर्वे नंबरचा सेंटर काढा, रस्ता होऊ द्या. आपले काही रस्त्याला म्हणजे तुमचं म्हणणं दोन्ही कोण अर्धा अर्धा घ्या, सेंटर काढून आणि हा.
ठीक आहे. म्हणजे अगोदर एकच शेतकऱ्याच्या हातीतून जातोय असं तुम्हाला समजलं. यांनी हे केलं मग थोडक्यात पंचायतीला अर्ज आला होता. 28 गट नंबर आहे आवटीचा. मग आवटी कुठे ते काय बोलत नाही, काय म्हणणे हा रस्ता काय पूर्ण तुमच्या हातीतून जातो का? हा रस्ता आमच्या हातीतून जातो पहिला सुरुवातीपासून, त्याच्यावर निधी पाडला होता. पण आता काय झालं, आता परत निधी आला शरदादाचा, तर आता मोठं कॉम्प्रेट होणार. तर आता ही झाडं बिडं आहे ना थोडी घायपात, आमचं काय म्हणत होतं, ही घायपात आहे ना, घायपात आणि झाडे बिडे थोडी थोडी काढून घ्या, तर त्याला काय आगरी होत नाही. हे समजा हे पुढे घायपत आहेत ना, कायम कायम हा गाय पद्धत तिकडे आहे, तर ते वरतून मोठं करायचं, तुम्हाला रुंद करायचं. हे गाय नाही करायला नाही आम्हाला फक्त झाडं घायपात- राहिलीच नाही पाहिजे इकडून. त्याच्यामुळे काय होतं का वरून झाडं असल्यामुळे ना ऑटोमॅटिकली ते झाडं मोठाली झाली का गाडी अजून इकडे जाते. त्याने अशी पाठी मागे पण आहे ना उसाची गाडी जवळजवळ ती पलटी व्हायची मेन राहिली मुद्दा काय आहे का, या भाऊंनी रस्ता तुमचा चर मारून बंद केलाय. का आपण बंद केला सर? रोड करायला जागाच देत नाहीत ना. हा याच्यावर सगळे ॲग्री झालते. काय म्हणणं नव्हतं, फक्त दोन्ही साईडने अर्धा फूट काढा, रोड करून घ्या. हे ग्रामपंचायत सदस्य आहेत, यांचं वावर आहे तिथं 1 नंबरला. हे म्हणले माझं वावर 52 गुंठ मला मोजून द्या आणि रस्ता काढून घ्या. आता हे 52 गुंठे आम्ही सगळे नाही मोजून देणार, ठीक आहे. त्यांचं झालं म्हणले मग पुढून चालू करा. तुम्ही रस्ता किती मागवतो यांना? रस्ता वर ऑर्डर मध्ये 12 फुटाचा रस्ता आहे, 10 फुटाचा रस्ता आणि 2 साईडने 1 फुटाची साईड पट्टी. तर आम्ही याच्यासाठी ऍग्री झालतो फक्त 10 फुटच करा, एक साईड पट्टी जाऊ द्या मोर सगळ्यांच्या सामंजस्याने. त्यांना ते पण ऍग्री नाहीये. पुढे आल्यावर घायपत आहेत. आता ते म्हणतायत मी घायपत माझी कापून घेत राहतो. घायपत 6 महिन्यात परत वाटेवरती येते. हा बरोबर आहे. म्हणजे आता माझं वय झालंय 25, तेव्हापासून मी बघतोय घायपत कायमच आहेत. जागेवरच हा, ज्यावेळेस वाद होतो त्यावेळेस हे घायपत कापतात. ते प्रॉब्लेम कोणी सॉल्व्ह करायचे? नाही घायपत माझं नाही. आमचं ते 3 बारे आता जो ऑलरेडी हा रस्ता आहे पहिला, आम्ही त्याला ऍग्री होतो. काय आहे त्या पद्धतीनं रस्ता करायचं ठरले यांचं. काय पताची कुठं अडचण असेल तर ती मी सॉल्व्ह करतो ना. म्हणते तुम्हाला रस्त्यात अडचण नाही आली मी बस ना, ते सॉल्व्ह करतात म्हणतात. बाकीचं काय अडचण नाही. ते म्हणतात नाही तुमची काढूनच टाका. मग त्यांना मी काय बोललो, काढून टाकायची ना तुम्ही, माझे बांधण ढसळती, तुम्ही बांध घालून द्या, तुम्हाला पाहिजे तसं घ्या करून. माझी बांध खर्च तुम्ही करा असं म्हणा. हा, खर्च तुम्ही करून द्यायला ऍग्री का म्हणलं, द्या मी पूर्ण गायपात काढतो, मोजमापाप्रमाणे रस्ता काय असेल तुमचा काढायचा आहे तो. माझी जमीन ढसळती तिथं, साहेब 2 वेळा बांधण फोडली आणि हे म्हणतात एकदा नाही फोडली. असा बांध घालून दिला पाहिजे. आता हे असं माझं दगडी लावून द्या. हा कुणी केलंय? हा? आणि त्यांच्या शेजारची आमचा धनी आहे का आहे मुजावर, तुमचं तुम्हीच केलंय. हा 2 वेळा बांधण काढली त्याची बी. बांधण इकडे होती पहिले. हा आता असंच एकदा वाद झाला होता तर तिकडे गेली आता मागं. मग आता तुमचं म्हणणं आहे मागे घेईल पण मी खर्च करू शकत नाही बांधाचा. आम्ही काय म्हणलं, आमची जमीन ढसळती. माझ्या ठिकाणी तुम्ही असते तर तुम्ही मला फुटभर नाही 1 इंच नसतं दिलं. माझ्या ठिकाणी असते बरोबर साहेब, ज्याचे नुकसान आहे तो काय बोलणार आहे बरोबर. आम्ही अग्री ना, तुम्हाला जी अडचण असेल ती सॉल्व्ह करून देतो ना. फक्त विषय खर्चाचा. हा, खर्चाचा विषय तुम्ही करता का म्हणलं, नाही त्याला अग्री नाही. मग माझी 4 पानं तुम्हाला रस्त्यात येतील ते मी माझ्या खर्चाने कापून घेईन ना. पण त्याच्यापासून काय उत्पन्न आहे? काय उत्पन्न नाही साहेब, बांध ढसळते म्हणून आहे, त्याच्यापासून उत्पन्न नाही काही. काट्यामुळे त्यामुळे लोक काटही नाही, त्यांना मी म्हणलं माझी पाने कापून घेतो तरी अग्री नाही. आणि मग कसं काय करायचं आम्ही सांगा बरं. आमची काय अडचणच नाही. साईडच्या लोकांना सांगितलं आहे तो रस्ता करून घ्या, तुमचा काही निधी मागेही जाऊन नका देऊ, सगळ्यांकरता होते रस्ता. आम्ही काही अडचण करीत नाही आणि मी कोणाला अडवणूक काही करीत नाही. त्यांनी मुद्दाम धरले का बा ते घायपातच काढा, ते आमकच करा. मग कसं काय करायचं साहेब, आमची तर जमीन ढसाळती खाली, आमच्या जमिनीचे आम्ही नुकसान करू. आता यांचं म्हणणं घेऊया बाकी शेतकऱ्यांचं. ते म्हणतायत की माझी जमीन ढसळती, माझा बांध तुम्ही बांधून द्या, मी घेतो माग. त्यांचं ऐका ना, त्यांचं म्हणणं आता बरोबर आहे. रस्त्यापासून थोडीशी वर आहे त्यांची जागा ढासळली, तर ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांचा बांध ढसळतोय, ते पण ह्याच वाट्याने जातात ना. माल ते ह्याच वाट्याने काढतात ना. आम्ही ह्याच वाट्याने काढतो. बांधण आम्ही आमच्या खर्चातून घालून देतो. त्यांनी त्यांच्या वावरातून वाट काढा. मग त्यांचे भाऊ वावर ढसळते ना, त्यांची सोय करून देतो आम्ही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का त्यांनी त्यांच्या जागेतून जावं? हा, मग आता त्यांना याच वाट्याने जायचे, ते तेवढ्यासाठी सहन नाही करू शकत. आता यांनी कशी समजा बांधण आहे ना, परत वर स्वतःच्या खर्चाने यांनी स्वतःच्या खर्चाने तुम्ही स्वतःच्या खर्चाने केलं का? त्यांनी नाही, त्या- माझ्याकडे बोला आता. तुमची कुठे आमची बांध पहिले इकडे एका इथं बांधून होती. इथं बांधून ऐका नाही, होती. please. इथून माग असा वादिवाद झाला की बाबा तुमची माग बांधण पुढे तर माग घ्या. मग त्यांनी आपली तोडली, मग आम्ही आमचे पैसे घालून आमची बांधण बनवून घेतली. तुमच्या पदर खर्च हा, परत रचली हे आहे. म्हणतात की मी नाही करणार. आता हे पण काढायचं म्हणतात की हे नाही नाही आमचं म्हणणं काय साहेब, हे बघा त्याला तसे म्हणताना तुम्ही त्यांची बांधून तुम्ही तुमची घालवा. साहेब मी एका ठिकाणी 2 वेळा बांधण फोडी, तसा मी माझ्या घराच्या ठिकाणी 2 ठिकाणी मी
मी दोन्ही बाजूनी मी तिथं काय अग्रीमेंट सॉल्व्ह करता नाहीत का तेवढे जागा त्यांना ते एकाच बाजूनी काय ऐका ना आता यांनी काय ठीक आहे नुकसान यांचं बी झालं यांना बी त्यांचे खर्च झाले लागला आमचं असेल ना. झालेच ना साहेब. आपण आता जर ते जर करत असं तर थोडं सहकार्य करायला काय हरकत अहो आहे? आम्ही म्हणलं ना तुम्हाला अडचण येणार आहे आम्ही सॉल्व्ह करून देतो साहेब. बरं तिथंच नाही ना नुसती अडचण अजूनही काय लोकांची अडचणी आहेत ना त्या सगळ्यांच्या सॉल्व्ह होतीलच ना. झाडं जुडं काढून घेतोच ना ऑलरेडी. आम्ही कोणाला अडचण करीत नाही साहेब. मी हे बघा पुढे या तुम्ही तो रस्ता तिथे माझा हे घर आहे माझं. हा जाऊ आपण. आता तिथे गेल्यानंतर मी दोन्ही बाजूनी तिथेही हम्म. माझं तिथं दोन्ही बाजूनी मारा नाही का? पूर्ण तुमच्याच जमीन पूर्ण माझ्या जमिनीत रस्ता आहे. मग तिथं कुठं अशी म्हणता का तू बाबा इथं 2 ठिकाणी तिथं तो काय असं सॉल्व्ह करून देतो बा ही त्यांची जबाबदारी नाही. आता काय करणार तो रस्ता ते आधी झालाय ना. मग रस्ता- ठीक आहे, बरं आता काय म्हणता येईल यांच्या बोलण्यावर? आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त त्यांच्या गायपत्रात मुळा सगळं काढून घेणे जो काही निधी आलाय तो निधीच्या पडणे आणि सगळ्यांसाठी व्यवस्थित रस्ता होणे एवढंच आमचं. रस्त्याचा वापर सगळेच करणार आहेत. ऐका ना तुमच्या गायपत्र रस्ता जाणार आहे ना. काढायचा फक्त विषय म्हणतो. अहो, गायपत्र ते काढून टाका बसला ना. ना जिथं अडचण येईल तिथं काढून घेतो साहेब सगळं काढायची. आणखी आमचा 4 फूट बांध सळण खाली त्याला agree. चला ना आपण तिथं आपण जाऊया. आपण स्पॉट जाऊ. चला ना स्पॉटवर. आहे ना स्पॉट जाऊ सगळी चर्चा करू आणि काढू. जिथं काय असं आलं अडचण त्याला आम्ही ऍग्री आहे ना सॉल्व्ह करायला. जाऊ ना आपण मार्केट. आठ दिवसापूर्वी साहेबांच्या वतीने झालं आणि काम पण चालू करत जेसीबी पण आलेलं कॉन्ट्रॅक्टर पण आलेलं. ऐका ना हो कोणी वाद घालू नका आपण तिथे जाऊ. आता यांचा 10 फुटाचा 12 फुटावाला साहेब त्याला ऍग्री नाही आम्ही. आपल्याला येतो सरकारी नियम सरकारी नियम नाही वरून 10 फुटी सुद्धा रोड आहे मंजुरीला हे तुम्ही मला नका सांगू. आहे का असं तू का बरं वाकड्यात बोलू का सरपंच ते बोलव ना सरपंचाला बोलवते सरपंच. फिरता झालं सरपंच बोल सगळ्यांना येऊ दे ना आपलं वैयक्तिक कोणच आहे काही 10 फूट सगळ्यांचे तुम्ही मग अहो आता तुम्ही सगळे म्हातारी माणसं आहे, जाते येते रातसरीचं काय झालं बाई काय मराठी घेतो कोणी. आता हे खांडाची हे पद्धत चुकीची आहे का नाही सांगा बरं. चुकीची आहे का? चुकीची आहे. नुकसान आहे पुढे चला पुढे दाखवा आम्हाला असं दाखवून चला काय होतं. आता जमीन तुमची कुठून स्टार्ट होती? तिथून स्टार्ट होती. हे बांधा बस. तुम्हाला मानितोय फोनवरती काय बोलले तू बोलायची काय गरज आहे? बोलायची गरजच नाही. रस्ता पुढे पुढे जाऊ द्या पण फोनवरती शिव्या घालायच्या नाहीत. हा धड फोनवरती शिव्या घाली तर पाड खाऊन मातर चोत काय गरज आहे बोलायची? हा? काय असेल ना ते तुमचं समाजातपणाने होऊ द्या पण एकूणाला असं फोनवरती शिव्या नका घालू तुम्ही. अजून आमच्या बापासमोर आमची बोलायची हिंमत काय होत आणि लोकांनी काय बोलायची गरज आहे बापाला? आमची तिथून आहे त्या गायपत्राविषयी इकडे दाखवा फक्त. जागा वर आहे ही जागा इथपर्यंत काय पद्धत होती सर इथून काढले त्यांच्या बंधुनी काढले इथपर्यंत. माझी राहिली तर माझी वर आहे काय गरज आहे बोलायची फोनवरती? अटॅक आला काय झालं म्हातारं पाण्या का असते त्यांनी काय काढली त्यांना आहे ना तिथे ना तिथे झाडं लावायची म्हणून काढताय ना आता बोला ना काय बोलायचं. दादा माणसं आहेत ना, किती बोला. माझी ऐका ना. अडचण झाली साहेब, ही बांधाची खाली त्याच्यामुळं आपण हे नाही करीत नाही तर मला काय त्याच्यापासून उत्पन्न नाही. नाही मी सगळं त्याच्यावर तुम्ही ते solve करून घ्या ना. समाजात पाण्याने सगळी होत्या जिथं येईल मोजमापाप्रमाणे ना तिथपर्यंत मी काढून घ्या ना. कोणी फोनवरती शिव्या हे द्यायच्या बघा नाही. इथपर्यंत कापून घ्या. आपण ती गाडी आता समजा झालं लागतच ना ते. अहो साहेब गाडी जरी आली ना तर त्यांना मी काय म्हणलं तुम्ही टेप टाका मोजमाप पुढे वरून टेप टाका. तसं नाही दादा कालच्या धरून ये ना माझं टाळ कसं राखलंय मी आतापर्यंत माझ्या म्हाताऱ्या समोर मी उभा राहत नाही आणि हे फोनवरती शिव्या देतात. हा? आणि म्हातारं काय आणि हे दडदडीत म्हणतात म्हाताऱ्याने वाटोळ केला. अहो काय म्हाताऱ्याने वाटोळ केले? हा? आतापर्यंत म्हाताऱ्याने ना जिथं चांगली बाजू असेल तिथंच आहे म्हातारं. काय पत्ता साहेब वर आहे का नाही बुडका आता तुम्हाला आपण ती खाली आली ना खाली आले हे पाणी मी त्यांना सॉल्व्ह करून द्यायला अडचण. त्यापेक्षा प्रश्न सॉल्व्ह प्रश्न सॉल्व्ह करायचा ना तर साहेब येता त्याला मी म्हणलो माझं ढासळत आहे मी नंतर 4 दिवसांनी ती बांधून घालणारच मग पूर्ण काढून टाकीन.
तोपर्यंत तुम्ही आहे तो ते रस्ता आता करून काम घ्या. काम आता काय आलंय आता बघा काही. निधी आलाय आता तो निधी एकदा परत गेला ना परत साहेब येणार माझं नाही. काहीच म्हणणं नाही तुम्ही टेप टाका जिथं येईल ना आजही तिथं मी कोरून देतो ना खाली खडी टाका हा मग अडचण काय आहे? हा मग ते मग चार ते पानं मी गायपत कापून घेतो ना. छाटून टाका ना तुमची. छाटून घेतो ना साहेब त्यांना मी म्हणलो मी छाटून घेतो हे बघा साहेब ऐका ना त्यांचं म्हणणं काय आहे जिथं टेप येईन ना तिथपर्यंत मी करून द्यायला तयार आहे असं त्यांचं आत्ताही म्हणणं आहे. कोरून देतो ना तिथपर्यंत जिथं टेप टाका तुम्ही अहो, टेप. तुम्ही करून घेणार पण ती परत फुटणार. काय ते नाही नाही, खालून खालून करून देतो म्हणतात आता ते नाही खडी टाकाय करून देतो मी ना म्हणतात. वर्ष 2 वर्षांनी मी बांधून घालीन पूर्ण काढून घेईन बस इकडे बघा साहेब यदाण्याची काय नुसकान नाही आम्ही गेला काय धक्का लावत नाही इकडे बघा पुढे हा का, तसं हे आता रस्त्यावर आलेलं दिसतं ते इकडचं जर पाहिलं आणि इकडचं पाहिलं ना म्हणजे आता हे काढ हे आम्ही कापणार आहे. हे आम्ही पाहिजे तुम्ही आत्ता कापणार आहे इतके दिवस का नाही कापलं? कोण अहो, इतक्या दिवस साहेब आम्हाला वरून जे अडचण होती झाडं जोडं मोठा येऊन गेला, अख्खे साफ करून घेतले सर त्या दिवशी तुमच्याकडे टेप आहे कोण टेप 11 फुटाचं टेप आम्ही बोलतो ना आम्ही बोलतो ना आता तुम्ही बोला तुमचा विषय घ्या इथपासून ठरलं हा, ना घ्या ज्यावेळेस तुमचा करायचं विषय चालू घ्या. काम तर त्यावेळेस काय म्हणले आमचा जीव गेला तरी चालेल पण घायपाताला हात लावून देणार आम्ही नाही. बरोबर आहे आमची नुकसान होती आमची वैयक्तिक बरं, ठीक आहे बरं, ठीक आहे बघू ना आपण बघू तर कुठवर येते काय म्हणतात, येते तेव्हा म्हणत होते आता नाही म्हणत ना आता मतच काढतो म्हणून. चला त्यांचं म्हणणं आहे ना आता त्यांचं तुम्ही गेला मागच्या घ्या विषयी 11 काढता फुटाचा टेप 10 फुटे पुढे यायचे. इधर तुला कुठं जायचं ते सांग सुरेश तू दर कुठे करायचं? तू हातात घ्या. बघा बरं कुठं कसा लावा कुठं लावा किती फूट धरले आपण रोड? 11 फुटच करायचं आहे. 11 फूट करायचं घ्या चला 11 त्यांचं फुटाच्या तिथं टेप break करायचं करा. नकोय. हा, इथपर्यंत येते ना हे बघ हे बघ परत धरा ना इथून परत धरा 11 कुठाला सांग ना तू तिथं त्याच्या पुढे सांग हा हे बघ थांबा दाखवा इथून मी काय येईन ते साळून द्या तयारी सांगणार परत ते उगवणार ना. हा उगले तर त्याची जबाबदारी माही राहील साहेब वरची पानं छाटून घ्यायचं पहिलं ठरलं होतं हा तो रस्ता करून घ्यायचा काढून घ्या. छाटून आमच्या जे मापात येईन ते काढू ए काढू थांब जरा. बाकी नाही विषय बांधून घालणार आहे हा. काढणार ठीक आहे ऐकून मग आपलं समजून 4 दिवसांनी घ्या. काढणार आहे ना आहे. होते ना ते अग्री होत आहेत ना नंतर 4 दिवसांनी काढणार आहे माझा ढसाळा ते त्याला अग्री का तुम्ही माझ्या नुकसानीला ऐका ना त्याचं भाऊ काम व्हायचं चालू व्हायच्या अगोदरच काढून घेतली ए, पाहिजे वैभव, नाही होणार ते चालू व्हायच्या अगोदर नाही होणार तुझ्या याला आम्ही हातच लावित नाही नाही माझं म्हणणं काय आहे, आता इथून चालू करणार तुम्ही मी त्यांना सर्वे नंबरचा बांध दाखवून देतो का कुठून येतो. हा ठीक आहे ना आता ते काय आता जेवढं जाऊ खोल दे, जाईल ऐका ना तुमचा तेवढं पूर्वापर वाडीचा रस्ता आहे ना मुद्दा कसा आहे जाऊ माहिती नको का? हम्म हे जे आहे ना ही काढली बाजू थोडक्यात मी काय बोललो यांनी एक अर्ज दिलता पंचायतीला मी स्वतः बोललो मॅडम बी बोलले तिथे ग्रामसेवक मॅडम का हा प्रॉब्लेम जो आहे तुमचा इथं सॉल्व्ह होणार नाही तुम्ही जुन्नरला जा मी बोललो हा इथं सॉल्व्ह नाही जा जुन्नरला रस्ता मोठा होईल यांचं म्हणणं असं आहे माझं की मोजमाप हा घेतलं मी रस्ता हो आमच्या काही हद्दीतून हो साहेब बरोबर आहे का हा, यांचं म्हणणं आहे. माझं 3 वेळा फोडलेलं आहे. तिथे माझा फोडलेलं आहे. ठीक आहे ना आता तू आता काय केलं हे आडवे चालले म्हणून तुम्ही आडवे चालले तर असा विषय आता ऐका ना, आपण विषय जुना solve जुना करायचा. वाद नका काढू जर होत असेल विकास कामं ना तर होऊ द्या घ्या पुढं ते खून करा परत ते अशी खून करा, हो, ऐका. आणि आम्ही काढून तुझ्या बांधीला झाडाला काही दखल लावत साहेब इथं निशाणी इथून बांगर साहेब, इथून तुम्हाला माझ्या मान्य आहे हाताने का? मी फोडून देतो बस त्यांचं म्हणणं आहे, इथून माझ्या हाताने मी फोडून देतो जसं येईल तसं नाही. पण त्याला परत कोणी त्याने डिस्टर्ब केला तर मी मग त्याला ते agree. उगवलं ना तर कट करा की माझी जबाबदारी कट करायची हा बो काय होते पिकअप ट्रॅक्टर बिक्टर आहे ना ते मग इकून चालत आहेत तुमच्या गायपातामुळे ठीक आहे पण गायपात काढून घ्या. काय बघ काढतो ना तू आता का दहा वेळा तर काढतात नंतर ए, आमच्या नियमात बसतं ते आम्ही काढू इतर नाही काढणार आम्ही. पहिलं काढायची काय करायचं आम्ही मशीन मी नाही लावायचं होता इथं तू काय ते ऑपरेटर लावून काय ऑपरेटर लावणार मी तू लावणार काढून घेऊ आपण बरं का? हे आपल्या तुला काय आता टेप टाकलेली निशाणी दिसत नाही ऐका ना माझं तर असं म्हणणं होतं का हे ठेकेदाराने कुठे डबर वगैरे काढला असेल ना, माझा मला मग घालायला काढून त्याला तू आता direct तुम्ही खर्च बाजूला करायला agree नाही झालं मला असतं 4 काम. दिवसांनी करावंच लागणार मग तुम्ही द्या खर्च करून आता काढून घेतो नाही नाही जरी समजा आज खर्च यांना दिला चला बांधणीचा दिला हा उद्या तिथं आहे ना गणी बाबाची बांधण त्यांनी मागे घेतली ते म्हणतील आज यांना खर्च दिला आमचा मागचा खर्च द्या प्रत्येक जण खर्च हा. मागं. ते म्हणतील, तसं माझा नाही. तेव्हा खर्च झाला ज्याचा त्याचा खर्च त्याचं ज्यांनी आतापर्यंत करायचा झाला, शेवटी. मग मग आम्ही 4 दिवसांनी करतोय ना हो साहेब जमा त्यांचं तसं ना आम्ही करू स्वतः आमचं पण त्याला वेळ लागेल ते खर्चाचं काम आहे किती वेळ लागेल त्याला वर्ष जाणार आहे कमीत कमी इथं मटेरियल आणायचे माझे माल आहे इथं आले माझा इथं ऊस ठीक आहे आहे वर्ष जाऊ द्या पण तोवर झाडं शाळाची जबाबदारी तुमची. तोपर्यंत JCB नाही हे यांचं आहे हे करून घ्या. रस्त्याचं काम काढून घेतो ना आम्ही काढून घेतो ना मग. नाही काढून तर मग बोला ना लगेच नाही मग अहो, ते रस्ता आहे. JCB आहे. ऐका ऐका मी सांगतो काय ऐका ना समस्या आहेत ना. ऐका हो एक मिनिट JCB येणार आहे ना JCB एक चर मारा आणि ठेकेदाराकडे विनंती करा दगड वगैरे भरपूर असतात मोठे तुमचा बांध पण होऊन जाईल 4 पैसे तुमचे कमी खर्च माझं ते होतील. नाही म्हणणं साहेब ते ठेकेदारांनी नाही देऊ द्या आम्ही आमची सोखारचानी अहो, घालू तुम्हाला पण मी काही फुकट नाही म्हणत कमी पैशात काम होईल असं पण सांगतो. ते झालं का साहेब तुमचं म्हणणं पण आज रोजी ना इथं ऊस आहे माझा वर हे मटेरियल टाकण्याला जागा नाही
मी नंतर आहे टाकतील का? नाही ठेकेदार. टाकी देईन म्हणजे ऐकून घ्या. वावर मोकळा पण दिला. माझं तुमचा इथं रस्त्याचा प्रॉब्लेम कुठे आहे? वाव यांचं जे वाव- मध्ये येईन ते मी काढा अग्री साहेब, परत वरचं नाही यांचं वावर काढणार. मोकळं होतं यांनी बांधबीन घाला, वरची झाडं काढली, खालची झाडं तशी पण आमच्या काय पदान तुमची काय अडचण केली? तुम्हाला जे तुमच्या मोजमापात येईन ते काढतो ना. त्यांच्या मोजमाप आता काय म्हणतात वर माया माले काय? आता माझं मालच आहे. मी काय दगडी आणा जागा आहे का तिथं? हा? माझी दगडी आणा जागा आहे. माय पडी का असं मी म्हणतो, मला नाही घालायची. हा मालच आहे त्यांचा. मग? हा माझा मालच आहे. गायपात म्हणजे मालच आहे हा. ते रस्त्यावर येऊन न देणे. रस्त्यावर यायची जबाबदारी आमची ना. आम्ही घेतो ना साहेब करून ते सॉल्व. तुम्हाला गायपाताची काय अडचण आहे? तो काय पद्धती आपल्या हा? अडचण येऊनच देतो. तुम्हाला मी इथून लायतो ना, इथं मशीन लायतो बकेट, इथं तुमच्या मोजमाप आहे. मोजमापाच्या एरात मी एक सुद्धा टिपूस काढणार नाही, हे सांगू तू. काय काम आहे मोजमापाच्या एरात काढायचं? फक्त तुमची पाणी येऊन देऊ नका. पाणी येऊन नाही द्यायचं, संपला विषय, बाकी नाही. त्याला मी अग्री ना, पान आलं तर मला बोला. चला घ्या, बरोबर आहे त्यांचं. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आता बाकीच्या निकाली आडवत नका लावू. काम होतंय काम हा काम होऊ द्या. अडून म्हणता असं हे काढायचं तर मला agree म्हणजे नाही. रस्त्याची जिम्मेदारी त्याची. बरं का सर, माझी जबाबदारी राहील. रस्त्याच्या ह्याच्यामध्ये एक पान आलं नाही आलं नाही पाहिजे ती जबाबदारी माझी राहील. करा चालू. काय होतं, हे लोकांना अडचण काय होती, ही जी पानं बाहेर आलेत ना, याच्यामुळे गाड्या इकून चालत आहेत. आपण गेल्यापेक्षा आहे का? आम्ही याचा गचुंडा इथंच मारून घेऊ. हा बस संपला विषय विषय. संपला, फुटतच नाही. माझं म्हणणं आहे. इकडे काय तकलीफ येतो? साहेब ऐका ना, साहेब ऐका ना. इकडे करा ना. आता आम्ही रस्ता मध्यातनं चालू करणार आहे. इकडच्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे, तो काही काढून देत नाही. त्यामुळे आता ते निधी जो आला बा, आमचं नियोजन असं आहे का मधूनच चालू करू. इकडे आता हेच आहेत ना, तुम्हीच येत ना इकडे. जिथं प्रश्न सॉल्व्ह झाला, इथं सॉल्व्ह झाला का नाही चालू करा. जे आहे कशाला एका थोड्या एवढं ठेवा ना. खालचं दाखव ना, खालचं दाखव ना. त्यांचा प्रश्न नाही, ऐका ना. सोडवायला लगेच. त्यांचं जर सॉल्व्ह होण्यासारखं नसेल तर इथून चालू करा. नाही नाही, तो सॉल्व्ह करतो ना, पण त्याचं म्हणणं काय तर तुमचं काय म्हणणं आहे बुवा? पहिले जास्त फोडलेले यांनी हा 3 वेळा माझं फोडीतच नाही आम्ही. हा ऐका ना, राहिला विषय. त्यांचं बोलू द्या, त्यांचं बोलू आणि मी सर्वे नंबरचा बांध दाखवून देतो. द्या. दादा थांबा ना, त्यांचं होतं. बरं ठीक आहे ना, त्यांचं म्हणणं काय बोलून आपण सगळे solve त्यांना बोलू द्या. बोला ना. सर्वे नंबरचा बांध दाखवून चला, खाली देतो. चला. हे पहा, हे थांबा नंतर. इथे गाड्या बिड्या आता यांना वळायचे. इकडे कसं माझ्या बांधावर गाड्या घालतात अशा. इथे तेच गोष्टी झालेल्या इथून पाठीमागे. बरं ही जमिनीत काय लावलंय आपण ह्या हा ही चंदन आणि ऍपल बोर होती. चंदन झाले ते. अरे वा. हा बघ वाळली आता ती. आता ती बोर खराब झालेली आहेत. नाही थोडक्यात त्यांचं. हे काय मग आपण आता बोलतो. समजा तर काय होतंय का इकडून हे असल्यामुळं वरून गाड्या येतात असं तुमचा आरोप आहे. हा काय थोडस काय झालं तर काय फरक पडेल फुटा भराचा विषय. हा रस्ता मोठा होता. आता ही खालच्या बाजूची ठीक आहे ना, मग आता सगळी माणसं सरळ करून घ्या ना. तर यांचं म्हणणं आहेच ना, रस्ता आमच्या हातातून. माझं म्हणणं काय, माझं अजून 5 फूट तुटलं तरी मला काही भीती नाही. त्या हो गोष्टीची. साहेब, साहेब बघा त्याची समस्या हा नाही प्रश्न सॉल्व्ह करा. प्रश्न सॉल्व्ह करू, त्यांना बी नाराज नका करू. कशाला एकदमच रस्ता होऊन जाईल. जरा भाऊ करून जरा. तुम्ही तुमच्या हाताने धरा. सांगशील ते तुम्ही तुमच्या हाताने मी धरा. नाही जरा, तुम्ही जरा पुढे नाही नाही नाही, तुम्ही तुमच्या हाताने धरा. ऐका ना, तुम्ही मालक आहे. आता पुढे रे. हा तुम्ही तुमच्या हाताने धरा. घ्यायचं इकडचा टेप तुम्ही तुमच्या हाताने धरा. माझ्या हात इथे धरा भाऊ. हम्म. धरा इथं. इकडं. धरा. नाही तर ते पायापाशी धरा. नाही, नाही, धरा आता घरी. ऐका ना दादा, ऐका ना. त्याला नाही पटलं पाहिजे इथं धर. मी असं नाही सर्वे नंबरचा बांध दाखवून देतो ना खाली. अहो ऐका ना तो दादा. नाही असू ना. दे, आता एवढ्यासाठी काय तुझं इथं असं नाही ना. द्राक्षे बागला असं 11 फूट पुढे नाही. होते रे. 5 ठिकाणी क्षेत्र आहे माझा, तिकून रस्ते. हा ते बघ तिथे येते साहेब. हा तिकडे येते पार फार खाली जाते ती. परत तो वाद तो धनी परत वाद घालणार. तकलीफ तर ठीक आहे करावं ना, लागेल. आपलं त्याला प्रश्न solve यायचं नाही करायचं. रस्त्यानी. त्याला कुठून मी जायचं? दाखवतो ना सर्वे नंबरचा बांध दाखवतो. त्याला कुठून जो गट यायचं? चालू होतो ना थोडक्यात, तो लगेच दाखवून देतो. कारण हा रस्ता जो गेलेला आहे माझ्या गटातून गेलेला आहे आता तो. काय आहे, मला मग हे तोडलंय ना, हे पा आता तिकडे बघा, इकडे बघा, इकडे माझं तोडलं. आता हे जो चालू आहे तोपर्यंत धरावं त्यांनी. तुझ्या चालू खानापासून धर वैभव. खडी दिसली तर ते. हा धरा बघ तिथं. ती बाजू तिकडे धरा, आणि इकडे दे, माझ्या तिकडे. नाही, तिकडे धरा, तिकडे धरा. बघा साहेब, खडी इथून आहे. एक आहे ती, एक आहे. ते नाही खडवळ आहे. कारेचं काय तर तुम्ही ओढून घेतले. आता काय ना मला बोलायला होतं काय गोष्टी ओढून कोणी घेतलं. तिथून चालू करायचं असेल, होत असेल तुमचं प्रेमाने, नाही तर मग सर्वे नंबर वगैरे नाही, पण त्याला दाखवू ना. म्हणलं, दाखवा. बोलू आपण. धरा इथून आहे, असे काही. इथं पण ते खाली बांधून घालावं लागेल. नाही नाही बघू आता. हा, धर बरं, धर इथं. मग पुढे येते बघा बरं अकरा फूट पुढे. हा, बघा. काय झालं पुढं पुढं तुमची नुकसानी काय नाही. हा कोण इकडचा धनी ठीक कोण आहे, आहे? आता तिथे गुण करा दादा. तुम्ही तुमच्या हाताने धरली. तुम्ही म्हणताय हो साहेब, इकडे हे काय म्हणतात काराचे नाही, हे दगडी काराचे का खडी, ते काय म्हणतात तुमचे काय हे दगडी काराचे का खडी काय म्हणतात? जाऊ दे, वाद नको. खडी काय म्हणतात? मी फक्त काय म्हणतो, रस्ता बरोबर खडी. हे काय म्हणतात तिथे? ऐक ना, ते मला जरा 11:30 पर्यंत करून दे ना. चला घ्या, त्यांच्या हाताने करून घ्या.
आता हे पहा इथं पुढे काय विषय नाही रस्ताच होता माणूस पाहिजे नाही घेऊन काय लोक हे गावात लावायची पद्धत आहे. गवत रस्ता वाहने असं तुमचं म्हणणं. एकदा बोललं बरं फॉलो चांगलं आहे, रस्ताच होता उसरली झालं, पुढं तुम्ही यावर आले. हे इथं लावा. हे रामदा इथं. कोठे शेतकरी होते? हे इथं लावा. हे इथं लावा. नाही ते नाही ते कुठे आहेत त्यांना? इथं लावा ना, हे गावात बघा. आता काय हे नाही नाही ते जाऊ दे मी तुम्हाला सर्वे नंबर नाही ना, तुम्ही इथं माप घ्या ना. म्हणजे थोडा जो गट चालू होतो ना ते लगेच दाखवतो तुझं माप भरत आहे ना सवय भाऊ. आता ही जमीन कोणाची आहे? वरची घर कोणाचं आहे? तुमचं आहे का? मग तुमचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे वरून गाड्या करतात लोक. त्याच्यामुळे मी नाही म्हणू शकत परंतु आता तिथं हा वळायचं तिथं कोपरे वगैरे विकून घालायचं टन नाही बसत अशी बरीच परिस्थिती हा बघा हा खालचा प्लॉट माझाच आहे. हा गट एकच आहे हा रस्ता नंतर गेलेला आहे मधून हा काही ना कशाला नाही आहे अजून ऑलरेडी पहिलं जुनं बरं आता काय आता तुम्ही तिथं मोजलं तुम्हाला ते मान्य झालं बरोबर. मला नाही माझी इच्छा काय आहे, मी मान्य करेल ते मला त्याला काही दुःख नाही बा थोडं जाते माझं मलाही माहिती हा सर्व नंबरचा बांधे खालचा तो शाबू दे जागेवर म्हणजे ते आंब्याची उंडी आहे नारळाची ते आहे का सगळे नंबर? हो हा हा एकच गट आहे सगळा फक्त हा रस्ता स्टेट म्हणून आहे गेला. का सगळं बांध? हो स्टेट आहे बरं, ठीक आहे, असेल तो आता ते भूमी अभिलेख. पूर्वी असेल कधी हा पण आता याचं काय याचं म्हणणं बरोबर आहे याचं इकडे गेलेली आहे जमीन थोडी. माझं म्हणणं आहे बारीक करायचा मोठा करा उलट अजून चांगला होत्या कुठल्याही तरी काही माझं म्हणणं नाही आणि यांचंही काय म्हणणं नाही यांचं म्हणणं तुम्ही काय आता काय करा तुम्ही जसं तिथे टेप धरला तसं तुम्ही इथं धरा ना सर. धरला की मी इथे इथं जरा नाही इथं. हा काय धरतो की विषय इथे? सॉल्व्ह होऊन जाईल ना एकदम. नंतर तुला पुढे जरा तिथं बरं दर 11 फूट तिथं. बघा समोरवाला आहे का इथं कोणी त्यांना बोला बोलवलं तर त्यांना बरं होईल. बोलवा ना त्यांना कोण आहे ते आता सगळे गावकरी आहेत म्हणलं काय हरकत आहे ऐकतील तुमचं बघ ना आता इथपर्यंत बांध तुमचं आता काय रे बाकी तो येते मग आपलं आपलं कुठं नव्हे मग तुम्ही गवते लावायचे दुसऱ्याला भांडण लावायला लावायचे. एक फुटकट करावं लागेल. आता रीड ते माणसाने ते धरले ह्या माणसं इकडे येते म्हणलं हा माणूस पाहिजे नाही हा मी तेच म्हणतो त्यांना बोलवा त्यांचं काय म्हणणे ते घेऊन काय छोट्या किरकोळ विषयासाठी एवढं चाललंय. माझं इथं परत बी तुटलेलं आहे ते लाईन मध्ये घ्यायचं या माझं काय म्हणणं नाही माझं 2 फूट अजून तुटले नियमाने मला दुःख नाही त्या गोष्टीचं अजिबात पण तरी आपण सहकार्य करतोय सर्वांना नसेल तर सरळ ते फाटी मारून टाका कायला पुढे भांडण लावायचं. 500 फूट रेसी टाकायची स्टेट मग स्टेट झालं पाहिजे ती तुळस पण लावली तर वाटत काय पाय लागते तुळशीला मग जाऊ जाऊ दे पण नका ना पाय लागते म्हणून. धर ना पुढे तुझं नियोजन असेल तुझं आता परत प्रॉब्लेम जे समोर वावरवाल्याने धरा तिथे टेप टाक आणि जे दोघांना मंजूर असेल तिथे दगडी ठेवा. आज जायचं म्हणून उद्या परत हाज्या करायला म्हणते यांनी केलं जो पुढे येईल ते हाज्या करणार. नाही त्यांचं कोण करता माणूस आहे का विचारा ना आता लेडीज लोकांना कसं विचारणार. नाही लेडीज तिथून घ्या खालच्या कोपऱ्यावर घ्या हो खालच्या कोपऱ्यावर घ्या तिथं टाका वर चला ना वर तसं कोपऱ्यावरून चला 11 फूट घेत हा ठीक आहे थांबू आपण काय जेवतो साहेब नाही थांबणार ना. बाबा खालच्या कोपऱ्यावर चला तिथं चला तोपर्यंत तिकडे चला चला, तिथं अकरा जरा, चला. याचा तोर घेऊन तुम्ही तिकडचं घ्यायचं. हा ठीक आहे चला आता आपण काय ऐका ना भाऊ तुम्ही म्हणताय म्हणून सर्वे नंबर आपण समजतोय पण तुम्ही संचाराने घ्या. आता राहिला विषय येतो तिथं आपण धरल्या बघा इथं परत माझं तुटलेलं आहे असं बरं दाखवा ना तुम्ही टेप धरा ना. इथे खालचं शेतकरी आहे का इथं? ते इथं ए भाऊ भाऊ कुठे तुझी जमीन कुठे आहे? नाही नाही इथं कुठं नाही इथं नाही ना काही बघा इकडे ना मागे ना. हा करा खून तिथं शेतकरी कोण आहे तिथे खालचे शेतकरी टोपीवाले तुम्ही ना
तुम्हाला मान्य आहे का हे मान्य मान्य सगळ्यांना शेल्टर दिला तर मी मान्य करा मी थोडं मान्य करा. आता शेल्टर पण तुम्ही सांगा ना मान्य की नाही तुम्ही सांगा आपलं नाही म्हणत, चल, तू हा नाही म्हणत. स्पॉट हा स्पॉट तुम्हाला मान्य की सांगा फक्त. इथे पहिला डांबरी किती फुटी आपला 11 फुटी किती 10 आहे मग 11 फुटी अर्धा फुटीकडे करायला करा सर नाही वेळा नाही पडून देत आता काही गोष्टी नाही आता काय बरं ना, त्यांचं काय म्हणणं आहे बघा. तुमचा रस्ता बसतोय मला बाकी येऊ हेच होतं ना 11 फुटावर सर ऐका मला तर 11 फुटा पुढे झालं. ग्रामसेवक नाही ना इथं जरा सरळ असं सेंटर धरा द्या ठेवून ते बॉडी बोलावू द्या परत साहेबांना बोलू इकडे तुम्हीच झाले हे करायला प्रशासन काय नाही मग शासन बरोबर आहे प्रशासन. वैभवचं काही चुकीचं नाही. जाऊ दे एक ग्रामसेवक फुटाने काय बोलवा होतंय. सरपंच बोलवा बॉडी बोलवा की माणसं आहेत का नाही? काय नाही आता इथं माप आले 11 फुटाचं काय कोणची गाडी तुकडी कुठे सरळ मग पुढे जरा करा सेंटर आपला 11 फुटा त्याचं आहे ना म्हणणं तो म्हणतो सेंटर निघला नाही नाही पुढे पण बघा ना मग पुढे टाका मग? मग ते टाकलं ना का ते बापाला 11 फुटा? म्हणजे नाही टाकलं. बरं कुठे टाकायचं ते चला. दुरी आणा दुरी टाका. बोला चला काय विषय पुढे 11 सर बोला चला पुढे हा, घ्या पुढे चला. मध्ये एकदा चला या मध्ये घ्या चला. मारा पत्ती चला हा इथं मध्ये बरोबर चल चला जाऊ दे चला आता. पुढे इथं मध्ये जाऊ द्या 2-3 इंचांनी काय कोणचं काय होणार आहे चला. बरं जरा तर तिथे काहीतरी फटके वगैरे घ्या बरं मारून इकडे काय धरलं होतं इकडून मारा. इकडे काय होतं हो इकडचा पॉईंट कुठे आहे? टेप पुढे टेप टाकी परत आणि दगडी नाही फटकी मारा दगडी उचलून बाजूला ठेवतील कुणी नको पडत फुटाना. टेप लावा तिथून चला. चांगलं काम चालू आहे, करून घ्या. हा बघा कुठे येते 11 फूट ठेवते दगड होते सपाट ठेवा खाली वर खाली, नका खाली, करू. खाली, खाली ठेवा. ठेवा, हा. 11 फूट 11 फूट अरे मग तुमची बचत झाली मग पुढे ठेवत थांबा. इकडून घेतलं आता तिकडून घेतलं थोडं आता इथं काय ते ठेवा चला. चला तुम्ही तिथे ठेवा भाऊ आता. इथं दगड ठेवा. तात्पुरते 2 दगड ठेवा. आहे बरोबर बोलले. वैभव भाऊ तुमचं काय आडणं आहे हा तांबे का बरं तांबेवाडी नाही बरं चला ठेवा तिथं. मान्य झालंय तुम्हाला काय हरकत नाही इथं हा पुढं पुढे चला. आता माप टाकले हा रस्त्यात माप पुढे भरायचं काय करायचं कोणाला काय करायचं किती दिवस झाला रस्ता म्हणजे होत नव्हता या वादामुळं. नाही अहो एवढे आता 4-5 दिवसात रस्ता चालू आहे वादा बिदावर काही नाही रस्ता चालू आहे. बरं इथे टाका चला. त्यांचं काय म्हणणं इथे टाका. काय माप बरोबर आहे का इथं? हा ठीक आहे त्यांचं ते कुठे गेले आवटी तांबे वैभव तांबे धरा ना तुम्ही तिथे तुमचं कुठे येते धरा तुमचं क्षेत्र आहे, तुम्ही धरा भाऊ. वाकडा तिकडे नाही झाला पाहिजे रस्ता एवढं लक्षात घ्या. नाही तिथं नाही मी सांगतो ऐका तुम्हाला वर पट्टत असेल तर करा माझी मोजणी येणार आहे. हा थोड्या दिवसात मी पेपर आणून ठेवलेले टोटल आम्ही काढून द्यायला तयारी माझं पुढं काही नाही मी पुढे चरही नाही खाल्ली, तुम्ही काय इथं धरा आता आता तुम्ही जरा ठीक आहे तुमच्या मनाने धरा चला त्या दगडीनुसार धरा फक्त रस्ता वाकडा नका करून देऊ. नाही नाही घ्या मागून घ्या. चला अरे पाय कुठे तिकडे गेला ना जरा ना तिथे जरा इकडे आले सेंटर पर्यंत तुम्हाला जरा तिथे धरवला. ठीक आहे पुढे जरा शेटर इकडे निघेल निघाल ना परत काय तुझं लय बागायचं जमीन घेतोय आम्ही इकडे बरं चल ठीक आहे तिथे धरा परत मग त्याचा शेटर नाही दगडी ठेवा तिथं वरती ठेवा दगडी. इकडे एक दगड ठेव. आता तुम्ही ते धरलंय ना तर तुमची जी झाडं येतील ना बाहेर ती पण तुम्ही कट करावं लागतील तुम्हाला. काय विषय नाही हो. ते जळालेलीच आहेत तशी. हम्म. मोजमाप चालले आता पुढे गेले मोजमाप पुढं धरा थोडं. आणि आता कुणाकडे लांब दुरी असेल तर घेऊन या स्ट्रेट दिसते का नाही मग करता येईल थोडंफार ऍडजस्ट. घ्या दगड चला. काय आता बोला तुमचं सर तुमची जागा आहे का गावात नाही काढून देणार बोला तुमचं
माप कसं येईल तिथं तुमचं पुढे येऊ ना मापाचे काय मी मी गावात लावताना मी वर लावलेलं नाही ना. माप कसं येईल? माप नाही चालणार. तुम्ही करा नाही तर नका करू. त्याचं काय सवाल आहे आम्हाला? तसं राहू द्या. हा, राहू द्या. काय गरज पडली? हे गावात काढलं जाणार नाही. स्पष्ट बोललेलं बरं. मागं पुढं कशाला ते बोलायचं? माणसातच आता 10-25 माणसं आहे. इकडे हे सगळं हिसाब केलेला आहे. नाही लागला कोणाला काय करायचं करा. थोडंफार सळायला लागलं नाही नाही सरवायचंच नाही इकडे. मग आतापर्यंत सरवले वगळ आहे किती काय खाली येतात आता नाही. एकमेकाच्या शिव्या खात बसण्यापेक्षा काय झंझट करायचं? समोरासमोर बोला ना. हा, या ठुंबळीला हात सुद्धा लागला जीसीबीचा लागला नाही पाहिजे. मग सर कुठून करायचं तुम्ही सांगा ना मग. काय ते ठरवा. नाही, अजून गाव बी जमते ना जमलं तर गावाचा नाही काय मुद्दा. आलेत माणसं बोला तुम्ही बिंदास बोलवले काय विषय. कोण? मी कुठे झाकून बोलतो? समोर बोलतो. मी त्यांनी गावाला सर का हात लावला काढायचं नाही म्हणजे रस- हा? का नाही काढायचं असं? का नाही काढायचं म्हणजे त्याला सगळं अर्ज बिर्ज दिलेला आहे. ते सरदार सोनाने काय अर्ज दिलेला आहे? एकाने नाही दिला, सगळ्याच्या सह्या करून दिलेला. गावात आत्ता लावलं काय? पहिलं थोडं होतं गावात. आता वर्ष झाले समजा. का काढायचं नाही म्हणजे? बरं आता बाबा म्हणतात ते गवताला हात नाही लावायचं. हा, जे आहे ते स्पष्ट बोललेलं बरं. काय म्हणतात ग्रामस्थ विचार हा, इकडच्या झाल्याला विचारा. तुम्ही इकडच्या ज्येष्ठ म्हणून त्याची काय अडचण येईल? माझा नाही, मी माझ्या हात दाखवून दिली नाही म्हणताय. समोर तर प्रश्न सॉल्व्ह झाला होता आपल्याला. फक्त इथं गवतामुळे अडले. तिथं पुढलाही सॉल्व झालेला आहे. काय विषय नाही. मग माझं म्हणणं आहे तिथून चालू करा. माझी हो का, मोजणी येणार तुमचा प्रश्न तिथं सॉल्व्ह झाला म्हणजे समोरचा. अजून ते दुसरे बाबा कुठे आहेत? गायपातवाली काय पाठवले बाबा इथे. आहे का इथे काढता येते. सांगितले माझं सॉल्व्ह करून दे. सॉल्व्ह झालं तुमचं. इकडे जरी माप आलं ना तर माझं माप इकडे खाली जाते जास्त. नाही नाही यांचं म्हणणं काय तुला मान्य आहे तिथं पत्रकारांचं तुम्ही म्हणले मान्य आहे का? मांडण्याचा विषय नाही. आम्ही म्हणलं पुढं अहो, पोहून तुम्ही दगडच ठेवत होते. ठेवून घेतला आपण अंदाज काढा. उलट तुम्ही दगड इकडे घेतला तर उलट यांनी अजून म्हणजे उलट अजून दगड घ्यायला मान्य आहे का तुमचं. नाही? 11 फुटाचं माप आहे ना तिथं बरोबर आहे कडला. पण इकडे आले आतमध्ये आता इकडे नाही मला मान्य पुढच्या बाजूला. हा मग सेंटरला मान्य आहे, इकडे पुढे मान्य नाही असं खाली म्हणलं जाते फक्त. मला. इकडे खाली गेलं काय तर प्रश्न? बंद. मग स्टेट सरळ हे करा ना. स्टेट नाही रस्ता तर स्टेटच घ्यावा लागेल त्यांना. त्याचं तो बरं. आता तुम्हीच दगड ठेवला की भाऊ. दगड ठेवला आपण. जाऊ दे ना, काय विषय मी नाही. म्हणलं पुढं माप. तुम्हीच ठेवला की ठेवला दगड ना. कॅमेरा रेकॉर्ड झाले. आणि मग त्याच्यावर सेंटर जाणार सरळ. थोडस 3-4 इंच सळावं लागला तर ते करा edit. त्याच्यावर सेंटर नाही. परत तिथं आलं पुढं आलं इकडचे माप इकडे येते ना. इकडे जर आलं का चाललं ना इकडे. इकडे थोडं माप इकडे क्रॉस होते ना माप. हे बघा आता काय आलं, पहिलं यांनी इकडे धरलं होतं. उलट काय आलं, यांनी माप परत इकडे धरल्यामुळे उलट यांचं गेलं वर गेला उलट. हे तसं पाहिलं तर हे यांची जरा काय चूक झाली का काय झालं त्यांचं याला माहिती. पण हे जर असं करता येते तर मग काय हरकत आहे आपलं थोडं बरं. परत. इथून जरा 11 फूट कुठपर्यंत येते बघा जरा. इथून 11 फूट कुठे येते? ती पाहण्यात मजाच नाही ना. मग ऐका ना, मला काय सांगायचा मुद्दा यांचं म्हणणं नाही नाही, आपण बघू. की रस्ता आमच्या आधीतून आहे. तुम्ही सरकारी मोजणी आणावं असं मला वाटतं. सेंटर निघल काय विषय नाही. करा रस्ता. मी काय म्हटलं, माझं अजून बी फुटलं ना. मला त्याच्याशी अजिबात दुःख नाही त्या गोष्टी. मला दुःख नाही त्या गोष्टीचं. खाली टाकवा खाली टाकवा. दाखवा मग ते शेतकरी अन्याय होते आज दिसते. इथे येते का? तिकडे जा बरोबर. जरा आपल्या काय लगेच रस्ता नाही करायचा. जरा अजून थोडं तरी इथं करे. ठीक आहे का बाबा? नाही मान्य. इकडे 2 फूट होते. इथं बाबा 2 फुटाचा विषय नाही नाही मन नाही मान्य. नाही माहिती. पुढे काय होईल? मग इथला रस्ता पेंडिंग ठेवा. हा तो पेंडिंग राहू दे पुढे. आहे ना पुढं जिथं आहे ना तिथून करून घ्या ना. सगळाच रस्ता पेंडिंग राहते. आणि नियमाने माझी पण मोजणी तुमचा विषय तुमचा आम्हाला थोडी जायची. ग्रामस्थांचा सगळाच विषय रस्ता पेंडिंग राहते. शासन करून देईल त्यांच्या पद्धतीने कसा करायचा. नाही तर बंद करतील. जातील ज्याच्या पद्धतीने कुठून जायचे ते. सगळा रस्ता बंद राहतो. गावात तर किती वर्ष झाले टाकले ना. आपण गावतानी काय होईल दादा? काय होईल ते नाही होईल ते माझं मला माहिती. मला नाही बोलते तुम्हाला, पण ते असं नका बोलू किंवा बोलू शकता. बोललं तर काहीतरी त्याचं निष्पन्न होतं ना. आमचा क्लिअर कट अर्ज आहे तिकडे दिलेला आहे. ग्रामपंचायतीमध्ये दिला आणि तिकडे दिलाय. कुठं? कोण आहे ग्रामपंचायत पदाधिकारी इथं? आणि इथं आले त्या दिवशी बी उद्घाटन करायला आले त्या दिवशी शरद दादाला सांगितलेलं आहे. सर काय दिलंय का सदस्य साहेब? यांच्या अर्जाची काय मासिक सभेत काय चौकशी झाली का? हो झाली ना. काय अर्ज होता यांचा? त्यांचा अर्ज असा होता की हा जो रस्ता आहे हा ऑलरेडी आम्ही आमच्यासाठी ठेवला होता. सगळे ये जा करतायत आमच्या हद्दीतून ठेवला होता. आता जो रस्त्याला म्हणजे थोडक्यात वाढणार आहे, निधी पडलेला आहे वगैरे, दोन्ही बाजूनी तोडावा निम्मा आमच्या वाहने होऊन नाही द्यावा असं त्यांचा अर्ज होता.
बरं तुमचं काय म्हणणे बरोबर आहे ना, त्यांचं अन्याय नाही झाला पाहिजे. हा मी म्हटलं योग्य आहे म्हटलं, परंतु ज्या ग्रामसेवक मॅडम सर्व नंबरचा आहे ते बोलल्या असं प्रकरण आहे, इथं काही सॉल्व्ह होणार नाही, तुम्हाला जुन्नरला जायला लागेल. मी स्वतः होतो तिथं, मग मी त्यांना समजून सांगितलं, म्हटलं हे इथला नाही प्रश्न, हा जुन्नरला जायला लागतोय. यांचे बंधू होते इथं तिथे समोर, त्यांना मी बोललो ते चालते अर्ज घेऊन, त्यांचे अजून उद्घाटन केलं तेव्हा काम होतं त्यावेळेस. मी एवढे बोललो, अहो म्हटलं मामा इथं वाद करण्यात मजा नाही म्हटलं. तुम्ही जुन्नरला जाते म्हटलं, कोणला टाइम आहे एवढा वगैरे फोडून वगैरे. दिले, मान्य आहे, सगळं मान्य आहे. आता मी एवढंही बोललो रस्त्याचं त्यांना. काम करत असताना किती म्हटलं फूट मला मागत होते 1000 रुपये द्या, तुमच्याकडे? मी तुमची सगळी प्रोसेस तुमची करून फक्त वगळीच काढत होती ना, झाड जोड वगळी काढा. एक सेकंद, हे 7 जण आहे कुठं अख्ख्या लाईनीत, हा मी एकटा 250 फूट, हे 70 फूट आहे. यात मला गरज नसताना मी फोडून दिलंय. बरं 2 वेळा फोडून दिलंय, एकदा याच्यातून केला रस्ता तो कारखान्याच्या याच्यातून, आणि दुसऱ्यांदा सुभाष मामा होते तेव्हा तो निधी कुठला पडला होता, हो आमदार निधी का कुठला तर राजाभाऊ, हा तेव्हाही फोडून दिलं. आमदार निधी नाही, तो वैयक्तिक ग्रामपंचायतची मग असू दे काय. काही असू द्या, पण मी फोडून दिलं. आमदार निधी आता एवढ्यात झाला, त्याच्यावर ठीक आहे, त्यांचा मुद्दा काय, त्यांचं म्हणणं आहे का माझं 250 फूट आहे, मी नाही, काय- बंधू आहेत आमचं- आमचे. ऐका 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 हो सर, ऐका, हा सर्वे नंबरचा बांध आहे, हा सर्वे नंबरचा बांध आहे. तुम्ही हा जर बांध सर्वे तुम्ही म्हणत लावला असाल तर ना, एक माणूस तुम्ही मारू आता. शकत नाही ना अख्खा. हा सर्वे नंबरचा बांध आहे, ते तलाठी सर्कल येऊन पदल कुडून द्यायचंय, काय किंवा नसेल मग- द्यायचं यांना प्रेमान नसेल करायचं, करून द्यायचं तर नाही करू द्या ना, काय अडचण आहे. हा नाही बांध सर्वे नंबर हे जातो बघा तिथं समोर मी म्हणतो खाली. तो सर्वे नंबरचा बांध इकडे येऊ द्या, पण ते वरून आल्यावर येऊ द्या. आहे ना, येऊ दे ना मग. आमचं म्हणणं नाही का तिकडे बांध आहे, तिथून हा, बांध इकडे नाही. येऊ द्या, खालून काय बांध प्रॉब्लेम आहे. नाही. म्हणजे हा येणार रस्ता आमच्या मधून सेंटर मधून गेलाय वावराच्या, तर तो ऐका, वरून ज्यावेळेस मोजणी होईल, ज्यावेळेस सर्वे होऊ द्या ना मग. काय प्रॉब्लेम नाही. त्याला अति उत्तम आहे. मी काय चांगली म्हणतो, गोष्ट आहे ना, दोन्ही होत काय प्रॉब्लेम नाही, कोणचाच अडचण नाही. हो द्या वरून, काय लवकरच तुम्ही करीत राहता याच्या त्याच्या तोंडाला लागत राहता. गैरसमजा म्हणून तोंडात भांडणं करण्यात मजा नाही. तोंडाला आपस- लागायचा विषय नाही. काय सहज लागतं सहज विचार केला पाहिजे आपण, पण एक माणूस तुम्ही 250-300 फूट मारत असाल, तुम्ही 70 फूट त्याच्या बघा, माणसाला असं प्रत्येक कसं- जण म्हणतोय वर 500 फूट मारत अहो, आहे. कुठं मारायला येऊ दे कोणी- ना, वरून कोणीच मोजून नाही ना. येतील. माझ्या वरून एवढी होऊ द्या, लांबी काय ना लागतं कुणालाच वादी नाही. वाद होऊ द्या, घालायला. वरून होऊ द्या. काय वरून ना, होऊ आपल्या द्या. पण माझ्या एवढी लांबी कुणालाच नाही. अण्णा मला कुठला हाय रोड माझ्या वावरातून गेला, हाय गेला, अजून एक मागणी होती, तो पुन्हा 3 एकर सिलिंगलाही गेलं. मी तरी कवर मारणार आहे ना. अहो 5 ठिकाणी क्षेत्र हा, आहे, 5 ठिकाणावरून पाच रस्ते. ठिकाणी जर तुम्ही ह्याच गोष्टी जर करत असेल तर उपयोग नाही. शासनाने त्याचा विचार केला पाहिजे ना. या माणसाची 3 एकर शिलिंगला गेली, एक रस्ता डांबरी ह्याच माणसाच्या वावरातून गेला. आता हाय रस्ता जर हे लोक एवढं मागत आणि असेल तर अजून मरण का बरं, अंतर्गत- क्षेत्र एवढं नाही ना. 5-6 ठिकाणी रस्ते गेलेले इथं. बरं काय करणार बरं, आहे? आम्ही काही कधी अडवणूक नाही बरं करत. कधीच कुणालाही अडवणूक नाहीये. बरं हे म्हटले थोडी वगैरे काढू, थोडी थोडी करता करता ते जवळजवळ 2-3 फूट गेलं. थोडी दरवेळेस थोडी 6 इंच मी वरती आहे, ते ढसाळत चालणार आहे, फोडत चालणार, किंवा रस्ता बनवताना पुन्हा जर निधी पडला का तीच समस्या, वगळी आली काढू द्या, वगळी आली काढू द्या. ती वगळी करत करत माझ्या घरावर जाया बसली एक दिवस. असं नाही ना. काय प्रश्न सुटत नाही असं दिसतं. मग नाही, हाय असं नाही. सुटायला हो. आणि आज ऑलरेडी आहे ना तो सर्वे कोणता शेड आहे ना, तो बांध जाग्यावर आहे. मी दाखवलं असं चाललंय आता. काय त्याच्यात आता काय असं आता काय ही नाही. बोरीची झाडं कुठे हा? कुठं आलेली ही बोरीची झाडं? अहो ते झाड तोडायचा विषय तोडता येतील, तो विषय नाही. पण मी ते प्रत्येक 6-7 क्षेत्राला जर झाडं जर रस्त्यावर ठेवत असेल, कशी काय गाडी अहो जाणार? सर्वर येऊ दे ना तुमच्या नजरेने. जागा आता मी बाकीच्या जेव्हा आहे ना लय झाडे येऊ लावली दे ना ना त्यावेळेस सर्वे 7 ते 8 फूट जागा सोडली होती. तुला ती कारण जागा तो तिकडे 10 फूट का सोडी ना, पण म्हणणं काय आहे माझं का झाडांची तुम्ही बघा ना दिशा काय तोडायला कोणी नाही म्हटलं येऊ दे ना का? सर्वेअर. आम्ही कुठं आडून बसलो आम्ही कुठं अडून बसलो का कुठल्या येऊ दे ना, आता गोष्टी? काय आम्ही तुम्हीच तोडायला सगळ्या नाही. गोष्टी तुम्ही solve बोलले करा. काय पाता गाडा काय पाता आणि आम्ही कुठं सॉल्व्ह करतो? मग येऊ द्या ना आम्ही सर्वे. पहिल्यांदा सांगितले का सर्वे उद्या ते सर्कल तलाठी येतील, ते बघतील काय करायचं ते. फार खासगी आहे ना, सरकारी नाही, आहे ना, नाही, चालायचं. खाजगी आहे ना, आम्ही मीटर- काय म्हणणं नाही. आज एक सरळ सरळ आहे. तुम्ही जेव्हा नकाशे आणता त्याला वावराचं मीटर वरूनच लिहून येतात. कुठून काय वाद आहे? पर तुम्ही पर्सनल जरी धरले मीटर तेवढे भरून द्या, काय प्रॉब्लेम नाही. 60 गुंठे क्षेत्र आहे, त्यात तिथपासून तर कुठे आहे ती डांबरी बोर म्हटले? ते झाड म्हणते ते समोर. ठीक आहे, जर आलं तर याच्यात तर तुम्ही काढायला तयार आहेत ना. अहो, ते फांदी आली हो, आणि ते झाड पण नाही आम्हाला. आम्ही कधी आडवच नाही त्याला पुढे. घे ना मग आताच करून, काय आहे ते काय विषय. पण ते नाही ना सॉल्व्ह होते इकडून नाही तरी पण. गवत पाहिजे त्यांना. हाय असं राहू द्या ना. धक्का नाही हाय असं राहू द्या. त्यापेक्षा होऊ दे ना वरच्या लेवलने, काय हरकत नाही. त्यांचं म्हणणं आहे की नाही, मी काय बोललो तुम्हाला, मी त्या दिवशी बोललो होतो. त्यांचं म्हणणं आहे रस्ता आमच्या हातून आहे, मोजमाप होऊ द्या. वर सेंटर निघलेले आहे, ऑलरेडी वरच्या गटाची मोजणी झालेली आहे 27 नंबरची.
तिथं काही शंका नाही ना तुम्हाला काही, तिथं तुम्ही मान्य केलेल्या गोष्टी. बरं तुमचं काही कुणाचंच काही म्हणणं नाही या 28 नंबर गटावाल्यांचं. शाख्यांचं क्षेत्र हातमोजणी करायची अर्ध्या तासाची गंमत. सेंटर निघतोय, रस्ता जातोय वर निघून, काय हरकत आहे. तुम्ही अर्ज दिल तर सगळ्यांनी सह्या आहे सगळ्यांच्या टोटल एवढ्यांच्या. हा होऊ दे अख्ख्या गटाची मोजणी, हातमोजणी करायची फक्त गटाची. सेंटर नाही का ना ऑटोमॅटिक सेंटर निघतोय, काही टेन्शन नाही ना पुढे. बरं हद्द धरायची काय तुम्ही वैता तीच धरा. आणि ते नाही म्हणत. कोणी धरला हा बाहेरच्या थोडं कोण धरला वैत आहे आता ना ती धरा. काय सरकारीची गरज नाही, काही खाजगी याच्यात होते सगळं. पर्यंत समजे मोजणी व्हायला तुमच्या गटाची तुमची आपली सेंटर निघाला सेंटर हा आता आम्ही आमचंही मोजलं असतं, परंतु आमच्याकडे पचमंगळ आहे जास्त, आम्ही नाही मोजू शकत. आमचं एक शेत तुम्हाला तकलीफच नाही काही काय थोडंफार होईल गवताचं लावून द्यायचं असलं तर उद्या विषय सोडून. नाही त्यांचं म्हणणं असं आहे का ना. आमचं कुठं काय म्हणायचं? बरोबर मी गवत लावलेलं आहे, सगळा अभ्यास करून. वैयक्तिक कोणला आपल्याला टार्गेट करायचं नाही. त्यांचं आख्यांचं म्हणणं काही रस्ता आमच्या हातीतून आहे. संपला विषय. तुमचा गट मोजून घ्या, कोणचंच काही म्हणणं नाही या गोष्टीवरती अजिबात. मूळ वाद तयार झाला घायपातापासून. घायपातवाले शेतकरी बी मान्य करतायत, समोरचे शेतकरी त्यांनी दगड लावून घेतले. आता मूळ गवतामुळे आडले, काय करत जाऊ. गवतामुळं नाही अडत. हा गवता म्हणजे हद्दीमुळे जबाबदारी मी घेतो, सगळी सर, झाडं हद्दीमुळे ना, गवताच्या हद्दीमुळे. गवता जबाबदारी मी घेतो, सगळी झाडं साळून द्या. ते साळते तुम्ही. कशाला पाहिजे तुम्ही गवतावर नका आरोप करू. यांचं क्षेत्र मोजून देऊ ना आपण, काय हरकत आहे मोजून द्यायला. 28 नंबर. नाही वैयक्तिक नाही. बेल्ला त्यांनी अर्ज दिलेला, रितसर दिलेला आहे पंचायतीला, तो मी पाहिलेला आहे. माझ्याकडे आहे पण त्यांचा काय मुद्दा आहे, साळून घ्या, काय हरकत नाही. बघा तुमची आली असं झाड तर सॉल्व्ह विषय. अन्याय करता त्यांचं जर असेल तर तुटू दे ना अजून इकडे. आम्हाला काही दुःख नाही अजिबात. अन्याय होतच नाही कोणच्या आता, अन्याय होतच नाही. वरून तलाठी जाईल, तलाठी सर्कल बिरकल त्यांचं म्हणणं आहे, रस्ता आमच्या हातीतून आहे, असं नाही ना. टेन्शनचा काय विषय नाही मामा. ते आलं तर सरकारी ते स्केल टाकूनच मोजणार आहे ना. तुमच्या मनात थोडी बनणार रस्ता माझ्याकडे येईल. आम्ही नाही ना स्केलच टाकणार आहे ना. कुणी येणार सरकारी अधिकारी स्केलच होणार आहे ना. आम्ही कुठं वैयक्तिक म्हणतो. आता तुम्ही डायरेक्ट म्हणतो हा आमच्याकडे ठीक आहे, स्केल टाका बघा. हा एक गाव 2 तुकडे. 27 ते 28 किती मीटर स्केल टाकून दाखल सेंटर. नाही त्यांच्या काय असतं याला सगळं. त्यांच्याकडे असतं दोन्ही काही काही. एवढीच मोजायची. तिकडे boundary झालेली आहे. त्यांच्या फायनल झालेले आहे त्यांच्या. आता तेच नाही करताना त्यांना मागतायत. ही गव्हर्नमेंटची मोजणी झालेली आहे. ते काय नाही काय ऐका ना, ते काय म्हणतात की झाडं वगैरे फांद्याला असतील ते साळा, ती काय शाळा नाही काढा. काढा काढा, साळा तोडा काय असेल येत आहे ते तोडा. झाड आलं तर तोडा, नाही ना तोडून टाका झाड. काढा काय ते काय असेल ते. फांद्या ना, काय असेल ते तोडायचे. अडचण येईल ते असं म्हणायचं. मोजणी वगैरे काढू द्या मग. काय आखी झाडं काढू लागेल तर त्याला काय. घर बी पाडायची तयारी आहे आपली जर सरकलं तिकडे तर. त्यालाही घाबरत नाही अजिबात बी. ते पाडता येत नाही का? मी माझ्या हाताने पाडीन मग मोजणी ते. होत्या, काय लपड नाही. हा. हो द्या. होऊ द्या नियमाने. काय वाद घालायचे. तर धन्यवाद सर्व ग्रामस्थांचं आणि सगळ्यांनी आम्हाला दिले. आमच्यावर काय प्रश्न तुम्ही सगळे चिडले नाही त्याबद्दल नाही, धन्यवाद. अजिबात. तुमच्या दोघा सगळ्यांचं म्हणणं घेतलंय, आम्ही दाखवलं. आता जवळपास 45 मिनिटं झाली आपला व्हिडिओ चालू आहे. जे काय आहे ते दाखवले. ठीक आहे. आम्हाला शासन दरबारी थोडीशी मदत करा. मोजणी गाई कशी येईल यासाठी फक्त खास. आणि रस्ता होऊ द्या. आपल्याला काही कुणाची अडवणूक नाही करायची. रस्ता सर्वांसाठी. फक्त कोणते गैरसमज आहे समज आहे ते दूर व्हावेत एवढीच इच्छा आहे फक्त. बस धन्यवाद. तांबेवाडी बेले